हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललो फिरायला. पिली मी आणि ताई आम्ही कुठेतरी आज बाहेर चाललो फिरायला. बघा, आता 12 वाजून गेलेत आणि आम्हाला जायचं या. तर आम्ही कुठं चाललो ते बघण्यासाठी तुम्हाला आमचा ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल. तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. पिले, आमचा ब्लॉग कंटिन्यू करा म्हणा. आपण कुठं चाललोय? बारामतीला. बघा, आमच्या पिढीने पर्स गुतवली आणि माझं पॉकेट घेतली. आम्ही चाललो फिरायला आणि आमच्या पिढीने सांगितलं कुठं चाललो. मला पण माहित नाही कुठं चाललोय, पिढीने सांगितलं. बघा पिढे, खरंच चाललोय का आपण? हळूची पानं एवढी मोठी न्यायलाच पाहिजे घरी. कुठं चाललो आपण? बारामतीला चाललोय आम्ही, बारामतीला. तर चला. तर बघा, आम्ही दुकानात आलो म्हणजे पिढीला काहीतरी खायला घ्यावं. पिले, काय खायचं? कुडकुड खायचंय. अजून काय खायचं? तेवढंच खायचंय वे. चला, आम्हाला गावात जायचंय, उशीर झालाय, जायचं आहे. पिढीनं पैसे काढल्यात. तुझं पैशाने खायला घ्यायचंय, माझ्या नको. नको, माझ्या पैशाने नको खायला. माझ्या पैशाने घेऊ. काढ्यातली बघा, आम्ही आता आलो गावाच्या जवळजवळ. आम्ही चाललो गावात आज शॉपिंग करायला दोघीजण. बघा, आता आम्ही अर्धाच फिरून आलो तिकडं. आम्ही तिकडं गेलो होतो पुढं. आम्हाला माहित होतं नाही आमच्या घराचा रस्ता इकडं आणि इथं जवळच आहे. तर आम्हाला माहित नव्हतं. आता आम्ही आलो आहे का नाही? पिले कुठं आलोय आपण? तर बघा, आता आम्ही आलो पार्लरमध्ये आणि इकडं ब्लाऊज पीस हे घेतले आम्ही. पिले, काय खाती? आणि मला पण दे की थोडी. देते. आता आम्ही गावात आलो. आपण कशाने आलो? बघा, आमच्या पिढीला मी भरपूर खाऊ घेतलाय. मग पिढीला एक पाण्याची बाटली घेतली. बघा, एवढी मोठी घेतली. आता फक्त 2 घोट पिली पाणी. पण पाणी करत होती. घेतलं तर पिली नाही. बघा, आता तिला खायला घेतलंय. आम्ही चालू घरी. आहे का नाही पिले? काय काय घेतलंय तुला खायला? कुडकुडून चिप्स. अजून काय घेतलंय? आता कुठे चाललो आपण? आणि आपण गावातनं काय आणलं खायला? कुडकुड आणलं. चला जायचं का? बरोबर चालली. मलाच माहित नाही इकडं. बघा, इथं मी एवढ्या दिवस झालं राहते तर मला माहित नाही. आणि एवढंच मी पिली चालली रस्त्याने. बरोबर. चल लवकर. तू रस्त्याने चालली? चल लवकर. दिसते वे आजी. तर बघा, आता संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही मस्तपैकी फिरून आलो सर्व. मग घरी आले, काम हे आवरले आणि मेहंदीचं कोण हे बनवलं. तर मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवत. कारण लग्नाच्या अगोदर मी कोर्स करत होते आणि त्या कोर्समधून मी मेहंदीचे कोण बनवायला शिकले. आणि ते मेहंदीचे कोण कशी बनवायची, मेहंदी कशी काढायची, काय काय करायचं मी तुम्हाला सगळं सांगेल. आणि तुम्हाला ते पाहिजे असेल थोडीशी माहिती तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवेल. तर बघा, आता मी स्वयंपाक बनवला. बाजरीची भाकर बनवली, शिपी आमटी आणि एक बेसन पोळी बनवले. तर शिपी आमटी कशी बनवली ते तुम्हाला दाखवते. बघा, इथं आहे शिपी आमटीची पुडी. ही पुडी 70 रुपयाला भेटते आपल्याला. तर ती शिपी आमटीची पुडी कशी बनवायची मी तुम्हाला ते सांगते. काय करायचं, तेल टाकायचं. आणि ही पुडी नुसती टाकली नाही तरी पण चालतं. पण आपण काय करायचं की तेल टाकायचं, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करायची आणि थोडंसं खोबऱ्याचा कूट टाकायचा. तर ते सर्व छान असं परतून घ्यायचं आणि शिपी आमटीची पुडी बनवायची. मी बनवले बघा आज. आणि आमच्या ताई आणि शरण्या पण येणार आहे जेवण करायला. आणि मग मी सर्व बनवले. बघा, इकडं मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवते. बघा, किती छान अशी बनली. मी काहीच टाकलं नाही यात, फक्त तेल आणि खोबरं, अद्रक लसूण ते आणि कोथिंबीर एवढे टाकले. तर खूप छान अशी होती. तर तुम्ही नक्कीच बनवा. आणि बनवली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली होती ते. तर बघा, माझी तर खूप छान झाली आणि मला खूप आवडली. आमच्या घरच्यांना पण अशीच आवडली सर्वांना. बघा, आणि घट्ट पण होती. पहिल्यांदा असा कलर येतो वेगळा, पण नंतर छान होती. पहिल्यांदा मी तर ही पोळी टाकली ना, पाणी होत ना, असं वाटलं की ते पाण्यामध्ये झाली. पण नंतर छान असा रिझल्ट आला. तर बघा, आता आमचं मस्तपैकी जेवण झालं. आणि शरण्याची मम्मी पण आली होते. ते सर्वजण जेवण गेले. आणि मग आता म्हणलं लवकर जेवण हे झाले, म्हणलं काय काम करावं म्हणून मग मी आज छोटंसं काम केले. बघा, इकडे बघा, मी हे काम केले आज. मेहंदी काढली ह्यांना. खूप छान मेहंदी अशी माझ्या हातावरती काढली. अशी दाखव सरळ. मग मी ह्याला मेहंदी काढली. म्हणलं काय मला आहे ना, मला आहे नक्षी लय आवडलेली म्हणजे लय.
मी आपलं नॉर्मल मेहंदी काढून येते कारण काही काम नव्हतं म्हणलं. मग मी हात फुल भरून काढत होते पण ते म्हणले फुल नको, तू जर वेळेस पाठीमागं तुझ्या फुल काढते म्हणले हाताच्या, तुझं मला पण एक फुल काढ म्हणले. मग मी ते काढले त्यांना. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की मी कोण बनवायला शिकले, मी मेहंदीचा कोर्स केला आहे. मी लग्नाच्या अगोदर मेहंदीचा कोर्स करत होते. हे मला बघायला आले होते ना तेव्हा पण मी मेहंदीचा कोर्स करत होते. म्हणजे मी क्लासला चालले होते आणि माझा क्लासचा जायचा टाईम 11 होता. क्लासला जायचा टायमिंग आणि हे सोबतच आले. मला त्या दिवशी जायला उशीर झाला होता म्हणजे तेव्हा माझे क्लासच चालू होते. तर बघा इकडं मी प्रॅक्टिस केलेली भरपूर आहे माझ्याकडं. हे सर्व मी स्वतः कोण बनवून मी स्वतः काढलेली मेहंदी. हे बघा हे बेल्ट्स हे सगळं मीच काढले बघा. आमच्या मॅडम खूप छान छान शिकवायच्या आणि जसं शिकवलं ना तसं मी काढून घ्यायची बघा. म्हणजे मित्रांनो मेहंदी एवढी छान काढते, म्हणजे हस्तकला एवढं भारी की हे बघा विसरू शकत नाही. सगळं बेल्ट इकडं पण बघा किती भरपूर असे बेल्ट आहेत. हे सगळं असं हे सर्व काही इथपर्यंत आलते मी शिकत. हे चालू होते माझं तवर तर लग्न जमलं पण आणि झालं पण काही समजलंच नाही. तर म्हणलं आता घरी करावं म्हणलं, कारण बसून काय करायचं दिवसभर मोबाईल बघण्यापेक्षा म्हणलं काहीतरी करावं बसून. तर मी पण काहीतरी करते बसून आणि तुम्हाला पण दाखवते. तर मेहंदीची कोण कशी बनवायची, मेहंदी कशी काढायची, कोण कसा पकडायचा. आपण म्हणतो की मेहंदी काढणं सोपं आहे, पण ते जे काढतात त्याला समजतं. काही जणांना मेहंदी म्हणजे काढणं इतकंही वाटतं म्हणजे काय मेहंदी काढायची त्याला कशाला 2-3 हजार द्यायचे. तर तसं काय नसते फ्रेंड. मी आहे ना नुसती एक लाईन मारायची असते ना, ती लाईन मारायला 2 दिवस घालवले होते. कारण ना ते सगळं शिकल्याशिवाय आपल्याला रेशवाडला लाईन म्हणजे अशी सरळ लाईन ओढता आली पाहिजे तरच आपल्याला मेहंदी, नाही तर मेहंदीच येत नाही असं आमच्या मॅडम सांगायच्या. मी तुमची मॅडम आहे, मी पण तुम्हाला सांगत राहील. तर असेच तुम्ही आमचे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी तुम्हाला कोणचा आणि मेहंदीचा व्हिडिओ लवकरच दाखवेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की हा बाबा आम्हाला आवडेल मेहंदीचे व्हिडिओ बघायला. तसंच सांगा, मी तुमच्यापर्यंत रोज पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. ओके बाय फ्रेंड्स.